पुढे टॉप 9 अपडेट्स मुंबई आणि पुण्यातल्या। राज्यात 20 जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार। प्रशांत महासागरामध्ये निर्माण झालेला अल निनो आणखी प्रभावशाली होतोय। अफगाणिस्तानमधून कोरडे वारे भारताच्या दिशेने वाहत आहेत। मुंबईमध्ये यंदा गणेश मूर्तींना पर्यावरणपूरक रंग वापरले जाणार। पालिकेकडून मूर्तिकारांना 25,400 लिटर इको फ्रेंडली रंग मोफत दिले जातील। या उपक्रमासाठी 1,63,00,000 रुपयांचा खर्च केला जाणार। मुंबईमध्ये यंदा डेंग्यूचे 847 रुग्ण आढळले। राज्यामध्ये ही संख्या सर्वात जास्त। मलेरियाचे 3,498 रुग्ण नोंदवले गेले। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। मुंबईमध्ये अंमली पदार्थ विरोधात ड्रग्ज फ्री मुंबई अभियान। एकाच वेळी 100हून अधिक पालिका शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम। 4,000हून अधिक विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग। कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देण्यात आला। पुण्यातून आषाढी यात्रेसाठी 430 विशेष एसटी बसेसची व्यवस्था। पुणे विभागातून 21 जुलैपासून 330 स्पेशल बस सोडल्या येतील। जिजाऊ आणि नवीन परिवर्तन बसचा देखील यामध्ये समावेश। पुण्यात उद्यापासून पुन्हा दिवसाआड पाणी पुरवठा होणार। धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचं नियोजन करण्यात येईल आणि यासाठी हा महापालिकेने निर्णय घेतलाय। खडकवासला धरण साखळीमध्ये सध्या 16.89 टीएमसी इतका पाणीसाठा। पुणे विभागामध्ये 37.69 लाखांचा भेसळयुक्त अन्नसाठा जप्त। अन्न औषध प्रशासनाच्या पुणे विभागाची 7 जिल्ह्यांमधील 7 ठिकाणी कारवाई, तर 5 जणांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला। पुणे शहरात पहिल्या 6 महिन्यांमध्ये 44,265 घरांची विक्री। 37,048 कोटी रुपयांवर घरांचा व्यवहार। पुण्यात घरांची सरासरी किंमत ही 84 लाख रुपयांवर पोहोचली। गेल्या 4 वर्षात घरांच्या सरासरी किमतीत 38% वाढ झाली।